नमस्कार, आप देख रहे हैं G94 न्यूज और मैं हूं आपके साथ वंदना। बढ़ते हैं आज की तमाम बड़ी खबरों की ओर। भारतीय सेना के वीर अधिकारी कैप्टन दत्ता मारुतिराव पोतगंटे का उनकी अदम्य वीरता, राष्ट्र सेवा और शौर्य के लिए प्रतिष्ठित सैनिक रत्न पुरस्कार से सम्मानित किया गया। इस सम्मान से उनके परिवार के साथ साथ पूरे नांदेड़ जिले में खुशी और गर्व का माहौल है। भारतीय थल सेना में सेवाकाल के दौरान कैप्टन दत्ता मारुतिराव पोतगंटे ने ऑपरेशन विजय, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन पराक्रम और ऑपरेशन हिफाजत जैसे महत्वपूर्ण सैन्य अभियानों में अपनी उल्लेखनीय भूमिका निभाई। कारगिल युद्ध के दौरान भी उन्होंने देश की रक्षा में महत्वपूर्ण योगदान दिया। जम्मू कश्मीर के राजौरी क्षेत्र में आतंकवादियों के साथ मुठभेड़ के दौरान उन्होंने अपने पैर का पंजा खोद दिया, लेकिन इस गंभीर चोट के बावजूद उनके देशभक्ति और राष्ट्र सेवा का जज्बा कभी कम नहीं हुआ। उनकी बहादुरी और उत्कृष्ट सैन्य सेवा के लिए महाराष्ट्र शासन ने उन्हें ताम्रपत्र देकर सम्मानित किया था। अब उन्हें सैनिक रत्न पुरस्कार से सम्मानित किए जाने पर उनके परिवार, मित्रों और नांदेड़ जिले के नागरिकों में हर्ष और उत्साह का वातावरण है। दत्ता मारुतीराव पोतगंटे कॅप्टन भारतीय थल सेनेमध्ये कार्यरत होते। यांच्याविषयी आपण मुलाखत घेणार आहे। सर, आपले न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। आपल्याला कोणते कोणते आपल्याला पुरस्कार भेटलेले आहेत? मला माझ्या या सेवा कारकिर्दीमध्ये अलग अलग स्वरूपामध्ये युनायटेड नेशन, शांती सैनिक, त्याच्यानंतर ऑफ रक्षक, ऑफ पराक्रम, ऑफ विजय, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून बॅटल ऑनर झाल्यामुळं सैनिक रत्न पुरस्कार, त्याचसोबत महाराष्ट्र शासनाचा मला बहुमूल्य प्राप्त झाला। त्या अलग अलग याच्यामध्ये आर्थिक मदत म्हणून पण प्राप्ती झाली एक पुरस्कार रूपानं, आणि अलग अलग पुरस्कारामध्ये मला नावाजले गेलं। कालच कारगिल विजय दिवशी महाराष्ट्र शासनाकडून आणि सैनिक फेडरेशनकडून सैनिक रत्न पुरस्कार जे की नांदेड जिल्ह्यामध्ये प्राप्त झाला। नाईट इन्फंट्री अशोक चक्र बटालियनमध्ये 1994 मध्ये मी सेवा सुरू केली। तेव्हापासून ते 2022 पर्यंत माझा सेवेचा काळ होता। या काळामध्ये 28 वर्ष 1 महिने मी कार्यकाल पूर्ण केला। या कार्यकालात टोटल 19 पोस्टिंग पूर्ण भारतामध्ये सुचारूपणे काढल्या, आणि एक पोस्टिंग जी मला आहे ती पीस कीपिंग सैनिक म्हणून युनायटेड नेशन साऊथ आफ्रिकेमध्ये सुडानला पाठवण्यात आलं। या सेवेमध्ये सगळ्यात जास्त माझं योगदान राहिलं ते म्हणजे 9 पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये। जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अलग अलग ठिकाणी मी सेवा केली। या सेवेमध्ये ऑपरेशन ऑफ हिफाजत, ऑपरेशन कारगिल, ऑफ पराक्रम, ऑफ फ्लड रिलीफ अशा अनेक ऑपरेशनमध्ये मी हिस्सा घेतला, जेणेकरून भारतीय सेनेला माझी ज्या ठिकाणी आवश्यकता पडली त्या ठिकाणी मी आवश्यकतेनुसार काम केलं। या आवश्यकतेमध्ये जास्त करून मी भारतीय थल सेनेमध्ये असल्यामुळं आणि इन्फंट्री ऑर्गनमध्ये असल्यामुळं माझा जास्तीत जास्त संबंध बॉर्डरशी आला आणि जास्त करून दुश्मनाशी आला। त्यामध्ये पाकिस्तान असो, त्यामध्ये माओवादी असो, त्यामध्ये बांगला असो, अनेक ठिकाणी बर्फाच्या ठिकाणी किंवा प्लेनच्या ठिकाणी मी कार्य केलं। या कार्यामध्ये मला अनेक ठिकाणी 2 ते 3 वेळा बॅट ॲक्शनमध्ये कार्य करावं लागलं, जे की पाकिस्तान सीमेवर हे कार्य केलं जातं। या कार्यामध्ये सेवेमध्ये मी एक सैनिकापासून ते ऑनररी कॅप्टनपर्यंतचा प्रवास पार केला, आणि जास्तीत जास्त मी सुभेदार म्हणून एक मराठा रिजन, एक छत्रपती शिवाजी महाराजांची फौज म्हणून मी सुभेदारमध्ये जास्त कार्यकाल, जे की 13.5 वर्षाचा कार्यकाल पार पडला। या कार्यकाळामध्ये अनेक ठिकाणी मी कार्य केलं। या कार्याची पावती म्हणून सरकारने मला अलग अलग टास्क दिले। या टास्कमध्ये मी नौशेरा सेक्टर जम्मू काश्मीर लांब बटालियनमध्ये मी कार्यरत असताना पहाटे 3:30 वाजता दुश्मनाची लढा करतेवेळी माझ्या डाव्या पायाला दुखापत झाली, जे की माइंड ब्लास्टने अवयव गमवावा लागला। तरी पण मी धीर न हारता माझ्या शरीराचं रक्त कमी असताना सुद्धा मला कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन हेलिकॉप्टरने करून वाचविण्यात आलं, जे की मी तुमच्यासोबत आज उभा आहे। त्याचीच एक पोच पावती म्हणून मला केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने मला आर्थिक निधी आणि महाराष्ट्र शासनाने ताम्रपत्राने सन्मानित केलं गेलं। आत्ताच आपल्या कारगिल विजय दिवसाच्या दिवशी या सैनिक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं।